इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। मेस चालक अनिल मारुती नरवडे वय 40 राहणार पत्रातालीम मुरारजी पेठ हे शनिवारी सकाळी धर्मवीर संभाजी महाराज कंबर तलाव परिसरातील रेल्वे पटरीजवळ मृतावस्थेत आढळले। त्यांनी शनिवारी पहाटे 4च्या सुमारास पत्नीला भावनिक संदेश पाठवत त्यांचा मुलगा कृष्णाला उद्देशून लिहिले, मी माझे ओझे सर्व सोडून जात आहे। मी वाईट मार्गाला लागलो असल्याने कधीच सुधरू शकलो नाही। तुम्ही माझा मार्ग कधीच धरू नये असे आवाहन केले। यामुळे अनिल यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला। यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून गाडी गहाण ठेवल्याचा उल्लेख केला आहे। मृत अनिल हे मेस चालवत होते, शिवाय ते मोबाईल गेमच्या दुकानात कामाला होते। मागील काही दिवसांपासून आर्थिक कारणातून मानसिक तणावात होते। शुक्रवारी रात्री ते घरी आले नाहीत। पहाटे 4च्या सुमारास पत्नी सीमा यांना संदेश पाठवला। हा संदेश सकाळी पाहिल्यानंतर पत्नी व मुलगा कृष्णा हा त्यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करत होते। सकाळी 7:30च्या सुमारास ते कंबर तलाव येथील धोबी घाट येथे निश्चित पडल्याचे सांगितले। दरम्यान पोलिसांनी अनिलला शासकीय रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात गर्दी केली। दरम्यान त्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अनिल यांच्या मुलाने केली। अनिल यांनी पाठवलेला शेवटचा संदेश, कृष्णा, मी तुझ्यावर माझे ओझे सर्व सोडून जात आहे, कारण मी तुमच्या लायकीचा वडील राहिलो नाही। कारण वाईट मार्गाला लागलो असल्याने मी कधीच सुधरू शकत नाही। तुम्ही माझा मार्ग कधीही धरू नये, कारण मी माझा मार्ग आजपर्यंत कधीच चांगला ठरला नाही। त्यामुळे आता शेवटचा मार्ग घेत आहे। तू फक्त भैया आणि आई यांचा सांभाळ कर। माझी अपेक्षा फक्त तुझ्याकडून आहे। मला खात्री आहे की माझ्या शब्दाचे तू पालन करशील। तू आई, भैया आणि तुझी मम्मी म्हणजे माझ्या अनुचा सांभाळ कर। मी शेवटचं तुझ्याकडून काहीतरी मागत आहे। तू माझी शेवटची इच्छा पूर्ण कर। तुमच्या विश्वासावर सोडून निरोप घेत आहे, अशा आशयाचा संदेश अनिल यांनी लिहिला आहे।